नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण स्वामींची मूर्ती, पितळी मूर्ती आपल्या घरात सर्वप्रथम आणतो, त्यावेळेस अनेकांना प्रश्न पडतो की याच्यावर अभिषेक त्या मूर्तीवर नेमकं आपण काय करायचं आहे, कसा करायचा आहे. तर अगदी सोपं आहे. घरच्या घरी आपल्याला अभिषेक करायचा आहे, आपण करू शकतो. सर्वप्रथम स्वामींची मूर्ती एका ताटात घेऊन पाण्याची गळती लावायची आहे त्याच्यावर, मूर्तीवर. तुमच्याकडे गळती नसेल तर पळीने, तुम्ही चम्मचने पळीने पाणी टाकू शकतात. आणि पाण्याचा अभिषेक सुरू असताना सर्वप्रथम स्वामींच्या मूर्तीवर एकदा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर एकदा श्रीसूक्त पठण करायचं, एकदा पुरुष सूक्त पठण करायचं. त्यानंतर 21 श्लोकी पवमान सूक्त आहे त्याचं पठण करायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर कमीत कमी 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे. आणि ही सर्व सेवा पठण होत असताना, वाचत असताना पाण्याची धार ही गळतीने किंवा पळीने स्वामींच्या मूर्तीवर सतत सुरू असावी. या पद्धतीने अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला आपण दुधाने किंवा मधाने वगैरे, आपल्याकडे जे काही पंचामृत असेल, नसेल तर साध्या पाण्याने शेवटी आपण ती धुवू शकतो. स्वच्छ पुसावी, मूर्ती धुवावी, स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्याला अष्टगंध टिक्का वगैरे लावून पंचोपचार पूजा करून ती मूर्ती आपल्या देवघरात जागेवर स्थानापन्न करायची आहे. फुलं व्हायची आहेत आणि धूप दीप ओवाळून स्वामींची आरती करायची आहे. या साध्या पद्धतीने अभिषेक आपण स्वामींच्या मूर्तीवर घरीच करू शकतो. दर गुरुवारी सुद्धा आपण अभिषेक घरच्या घरी करू शकतो.